पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। बारामतीमध्ये पवार कुटुंबात दिवाळी पाडवा खास पद्धतीने साजरा केला जातो। मात्र यंदा 2 गटाचे दिवाळी पाडवे हे या ठिकाणी साजरे होत असल्याचं पाहायला मिळालं। दरवर्षी शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय हे दिवाळीच्या निमित्तानं गोविंदबागेतील निवासस्थानी एकत्र येतात। मात्र यंदा वेगळंच चित्र पाहायला मिळालंय। शरद पवारांनी गोविंदबागेमध्ये दिवाळी पाडवा साजरा केला। या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची पवार कुटुंबियांच्या भेटीसाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे अजित पवार यांनी काटेवाडी या त्यांच्या घरी दिवाळी साजरी केली। पाडव्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला। हे सगळं सुरू कोणी केलं? आदरणीय पवार साहेबांनी। आणि मायबाप जनतेचं प्रेम आहे की हे झालंय। हे सगळं जे झालंय हे श्रेय जे आता सगळी महाराष्ट्रात गडबड झाली आहे त्याचं श्रेय अदृश्य शक्ती आहे। दिल्लीच्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या विरोधात केलेलं कट कारस्थान आहे। 99% कुटुंब एकत्रच आहे। माझ्या इलेक्शनमध्ये कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। राज्यभरातून आदरणीय दादांना भेटण्यासाठी लोक आलेले आहेत आणि दादांतर्फे सगळ्यांना पाडव्याच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। सगळीकडेच दादांच्या लाडक्या बहिणी स्वागताला सज्जच असतात। जिकडे बघायला जाईल तिकडे राख्या बांधतात आणि आनंद उत्सव साजरा करतात। राज्यभरातून बारामतीमध्ये अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की सकाळी 6:30 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते काटेवाडीमध्ये दाखल झाले आहेत। भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। आता काटेवाडीमध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध राहिलेले नाही। आपल्याबरोबर पार्थदादा पवार आहेत। मला सांगा, राज्यभरातून उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आलेला आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येने काटेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रावरून आले कार्यकर्ते, विदर्भ असू दे, मराठवाडा असू दे, मुंबई असू दे, ठाणा, पालघर, सगळीकडं नंदुरबारपासून कार्यकर्ते आले। आणि बारामतीचे तर तुम्ही बघता ते तर आहेच, गर्दी एवढी आहे। हे काय सिद्ध होतं की लोकांना अजितदादा पाहिजे। आता किती पण आरोप लोकांनी केला तर त्या आरोपचा काही इम्पॅक्ट होत नाही, कारण लोक आता मॅच्युअर झाले। लोकांना पाहिजे डेव्हलपमेंट, लोकांना पाहिजे स्ट्रॉंग विचार, लोकांना पाहिजे कन्सिस्टन्सी। समजलं तर ठीक आहे। आता भाषण करायचं असतं तर विरोध लोक काय पण बोलू शकतात, पण आम्ही काय त्याला उत्तर देणार नाही। अजितदादांच्या दौऱ्यामध्ये रांगोळी काढल्या जात होत्या, फटाकडे लावले जात होते, ववळत होत्या। मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्साहामध्ये आता सभेला देखील गर्दी करायला लागलेले नाही। कार्यकर्ते तर नेहमीच होते बरं का, पण दादा कुठे, दादांनी दौराच काढला नव्हता ना। दादांनी कुठे दौरा काढलेला होता तसं बारामतीचा आहे, पहिल्यांदा काढला ह्या विधानसभेसाठी। त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं नाही तर दादांच्या पाठीमुळे लोक आहेच। तुम्ही आपली सन्मान यात्राची बघितली होती, जनसन्मान यात्रा। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती। बारामतीमधल्या गोविंदबाग इथं शरद पवारांकडून दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पाडव्याला गोविंदबागेमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून नेते मंडळी आणि शरद पवारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात। आजही सकाळपासून या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। कुठून आलात तुम्ही? मी मुळशी तालुक्यातून आलेली आहे, नांदे सरपंच। हो, काय असं गोविंदबागेमध्ये आज काय विशेष म्हणून तुम्ही साहेबांना भेटायला येता का दरच वेळेस येता तुम्ही? आम्ही प्रत्येक वेळेस साहेबांना भेटण्यासाठी येतो। माझ्यासारख्या प्रत्येक महिला भगिनींना साहेबांनी एक व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे की जेणेकरून आज मी एका गावची सरपंच आहे आणि याचा मला खूप मोठा अभिमान आहे। एक ऊर्जा मिळून जाते वर्षभराची, एक इन्स्पिरेशन म्हणून आम्ही साहेबांकडे पाहत असतो। एक ऊर्जा मिळते आणि एक महाराष्ट्राचा एक वेगळा आचार विचार, राजकारणाचा, समाजकारणाचा जो शिकायला मिळतो तो साहेबांकडे बघून प्रत्येक युवकाला मिळत असतो। या ठिकाणी येणारा प्रत्येक युवक हा साहेबांकडे एका आशेने पाहतो। राज्याचे दैवत आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आदरणीय पवार साहेब सालाबादप्रमाणे दिवाळी पाडव्याला आम्ही भेटायला येतो आणि एक आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे जातो। ना दरवर्षी येतो, साहेबांना भेटल्यानंतर सगळ्यात एकदम आनंद वाटतो। दरवर्षी काहीतरी नवीन जरा बदल होतोच। मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, गोविंदबाग, बारामती।
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेकडून कंदील लावण्यात आले होते. मात्र हे कंदील आता हटवण्यात आले आहेत. कंदिलावर मनसेचं इंजिनाचं चिन्ह असल्यामुळे याला ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेकडून लावण्यात आलेले हे कंदील हटवण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे मनसेकडून आयोजन करण्यात आलेले आहे. याच दीपोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाई इथे मोठ्या प्रमाणावर फोटो काढण्यासाठी येत असते. परंतु विधानसभा निवडणुका या अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जे मनसेकडून शिवाजी पार्कवरती दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे, या आयोजनावरती आक्षेप व्यक्त केला जात आहे. त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली होती. जे शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे, या दरम्यान विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इथे मनसेचे झेंडे देखील, मनसेचं चिन्ह असणारे झेंडे देखील, त्याचप्रमाणे कंदील देखील लावण्यात आलेले होते. आणि निवडणुका काही दिवसांवरती आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आचारसंहिता सुरू आहे. या सर्वावरती हे सर्व सुरू असतानाच म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मनसेवरती आक्षेप व्यक्त केला जात होता. त्याच अनुषंगाने आता हे जे झेंडे आहेत किंवा कंदील आहेत हे उतरवण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगाकडून याची दखल देखील घेण्यात आलेली आहे. जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जो आक्षेप व्यक्त केला जात होता यावरतीच आता निवडणूक आयोगाने दखल देखील घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तारांनी मालमत्तेची माहिती लपवली असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेऊन 24 तासात माहिती देण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रातील त्रुटींवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तब्बल 16 मुद्द्यांद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सदर सत्तार यांनी सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये खोटी, भ्रामक आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवसेना सरकारमधील माजी मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. या नामनिर्देशन अर्जासोबत त्यांनी जो 500 रुपयाच्या स्टॅम्पवर शपथपत्र सादर केला होता तो आम्ही ऑनलाईन डाउनलोड करून त्याचे बारकाईने अवलोकन केले असता त्यात त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर खोटी, भ्रामक तसेच दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे. शिराळ्यातील भाजपचे बंडखोर सम्राट महाडिक आज भूमिका जाहीर करणार आहेत. सम्राट महाडिक यांनी बंडखोरी थोपवण्यासाठी गेले काही दिवसांपासून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या भेटीनंतर सम्राट महाडिक ही उमेदवारी मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं महाडिक यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आज ते काय नेमके निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर कोल्हापूरचे आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर हे आमने सामने आलेत. जयश्री जाधवांच्या पक्षप्रवेशावरून सतेज पाटील यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला. जयश्री जाधव यांच्यावर अन्याय करता आणि फोडाफोडीचे आरोप कसे करता असा सवाल त्यांनी सतेज पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. निवडणुकीच्या धामधमीत फोडाफोडीच्या राजकारणाला सुद्धा वेग आलेला आहे. कोल्हापूरमध्ये आमदार जयश्री जाधव या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सतेज पाटील यांनी थेट शिवसेनेवर फोडाफोडीचा आरोप आहे तो केलेला आहे. राजेश क्षीरसागर यावरती उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? फोडाफोडीचा आरोप आहे तो तुमच्यावरती होते, पायाखालची वाळू सरकली त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारण क्षीरसागर करतायत असा आरोप सतेज पाटलांनी केला आहे. नाही बघा, आता निवडणुका आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू राहणार. पण मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे. जयश्रीताईंनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की मला 2-3 महिन्यापूर्वी सांगण्यात आलं की
की तुम्ही थांबा आणि कार्यकर्त्याला संधी देऊ. त्याप्रमाणे त्यांनी राजू लाटकरांचं नाव सुचवलं. मग राजू लाटकरांची उमेदवारी जाहीर झाली असताना परत एकदा मधुरिमा राजेंचं नाव का आलं हा प्रश्न त्यांना माझा आहे. हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या विद्यमान आमदारांच्यावर अन्याय करता आणि मग त्यांनी हा निर्णय घेतला तर त्या आमची फोडाफोडी दिसते का तुम्हाला? तुमच्या पायाखालची वायू घसरलेली आहे. तुम्ही दिलेला उमेदवार बदलला, तिसराच उमेदवार दिला. तुमचे विद्यमान आमदार आमच्याकडे यात आमची चूक काय? आम्ही तर राज्यातील लाखो भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो. भगिनींसाठी लाडकी बहीण योजना आणली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी गादीला मान म्हणून आपण निवडून दिला. आज लोकांच्यात अशी चर्चा आहे की सारखं प्रत्येक गोष्ट त्या शाहू घराण्यालाच का द्यावी? आज महाराजांना मान दिला, कार्यकर्त्याला पण संधी दिली गेली पाहिजे आणि म्हणून आज कार्यकर्ता म्हणून या ठिकाणचे मतदार माझ्या पाठीशी राहतील याची मला खात्री आहे. खरं तर काँग्रेसच्याच पायाखालची वाळू सरकले, त्यामुळे सतेज पाटील माझ्यावरती आरोप करतात अशा पद्धतीचं प्रत्युत्तर राजेश क्षीरसागर यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे दिवसेंदिवस कोल्हापूरची ही निवडणूक आता तापत जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये आता नेमकं कोण विजयी होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार. मात्र राजेश क्षीरसागर या निवडणुकीमध्ये आहे ते जोमाने तयारीला लागल्याचं दिसून येतं आणि काँग्रेससमोर त्यांनी एक आव्हान निर्माण केले. सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यात आता सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर सोलापूर शहरामध्ये सध्या महायुतीच्या उमेदवारांकडून गाठीभेटींवर भर दिला जातोय. दिवाळीच्या निमित्तानं सोलापूर शहर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांनी भाजपकडून इच्छुक असणारे अनंत जाधव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. फडणवीस यांनीही अनंत जाधव यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देवेंद्र कोठेंचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय. आदरणीय अनंत नेता जाधव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज त्यांच्या कार्यालयात या ठिकाणी आलो आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला. त्यांनी माझं वडिलकीच्या नात्याने एक मोठे भाऊ म्हणून मला आशीर्वाद दिले. उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत त्यांचं पक्षात असलेलं कामाचा अनुभव, एक ज्येष्ठ मार्गदर्शक, एक मोठे भाऊ म्हणून ते निश्चितच माझ्या सोबत माझ्या पाठीशी राहून मला साथ देतील हा विश्वास मला त्यांच्याबद्दल आहे. तर न्यूज 18 लोकमतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. यावेळेस त्यांनी सर्वच प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली आहे. महायुतीचं जागा वाटप समन्वयानं झालं असून लोकसभेला विरोधकांचं फेक नरेटिव्ह चाललं, मात्र विधानसभेला हे फेक नरेटिव्ह चालणार नाही. जनता शून्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या मनशेशी न झालेली युती, माहीमच्या जागेचं काय होणार, मनोज जरांगेंचा फॅक्टर किती प्रभावी ठरणार यासह लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी रोखठोक उत्तरं दिली आहेत. म्हणजे तुम्ही लाडकी बहीणसारखी योजना आणली आणि त्याचा प्रतिसाद आणि त्या प्रतिसादाच्या समोर एक प्रतिक्रिया पण आल्या. ज्या प्रतिक्रिया खास करून विरोधकांच्या ज्या तुमच्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 46,000 कोटी रुपये एवढी मोठी जी रक्कम आहे ती जाते. आम्ही द्यायची दानत म्हणून आम्ही दिलंय आणि आम्ही देणार आणखी. माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, कुणाचाही मायका आला तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, ही उलट वाढवणार. नोव्हेंबर 20 निवडणूक झाल्या या नोव्हेंबरच्या एंडमध्ये आम्ही डिसेंबरचे पैसे देणार. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. माझी निवडणूक शरद पवार विरोधात नाही तर देवदत्त निकमांविरोधात असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे असंही ते म्हणाले. शरद पवार हे आदरस्थानी असून त्यांना आपण कधीही अंतर देणार नाही असं देखील वळसे पाटलांनी म्हटलंय. वळसे पाटील आंबेगाव शिरूरमधून महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आता मी पवार साहेबांना सोडलं का नाही सोडलं, त्याचा काय परिणाम झाला हा काही या निवडणुकीतला विषय नाही. माझी निवडणूक पवार साहेबांच्या विरुद्ध नाहीये. माझी निवडणूक देवदत्त निकमच्या विरुद्ध आहे. पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. जनसुराज्य शक्ती पक्षानं कोल्हापूरमध्ये 4 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यापैकी चंदगड आणि करवीर या 2 मतदारसंघामध्ये बंडखोरी करण्यात आली. चंदगडची जागा राष्ट्रवादीकडे गेली आहे, त्यामुळे महायुतीत घटक असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं
मानसिंग खोराटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नसल्याचं खोराटे यांनी स्पष्ट केल्यानं महायुतीच्या अडचणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्यात. कोल्हापुरात जनसुराज्य शक्ती पक्षाने आपले 4 उमेदवार दिलेले, त्यापैकी मानसिंग खोराटे हे चंदगड विधानसभेची निवडणूक लढत आहेत. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. खरं तर हा अतिशय दुर्गम तालुका आणि मतदारसंघ म्हणून या तालुक्याची ओळख आहे. मात्र ही ओळख पुसण्यासाठी मानसिंग खोराटे ही आपली उमेदवारी घेऊन आलेले आहेत. काय सांगाल, जनसुराज्य शक्ती पक्षाच्याकडून तुम्ही निवडणूक लढत आहे, काय चंदगड तालुक्याच्या विकासासाठी करणार आहे, काय तुमची धोरणं आहेत? जनसुराज्यकडून आम्ही लढत आहोत, कारण वारणा हे मी खूप वर्षापासून जवळून बघत आहे. माझं शिक्षणसुद्धा वारणेत झालेलं आहे. त्या वारण्याची प्रगती, ह्या वारणेला वारणा खोरं म्हटलं जात होतं. खोरं ह्याचा अर्थ तिथं काहीही नव्हतं, माळ म्हणा, उजाड माळ म्हणा किंवा खोरं म्हणा. तर त्याची प्रगती एवढी झालेली आहे, एक मोठा साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, कॉलेजेस, हॉस्टेल्स, त्याच्या पलीकडं हॉस्पिटल्स, म्हणजे तिथं काय नाही असं नाही आहे. पण याच्यामध्ये बंडखोरीचा वगैरे काही प्रश्न येत नाही. जनसुराज्य शक्ती हा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्या पक्षातर्फे केवळ विकासाकरिता मी ही लढाई लढत आहे जनसुराज्य शक्ती पक्षाकडून. शेवटचा आणि अडचणीचा प्रश्न तुम्हाला विचारतो. समजा महायुतीचा घटक असलेल्या जनसुराज्य पक्षाचं वरती बोलणी झाली आणि तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायला सांगितलं, तर तुमचा काय डिसिजन असणार आहे? अर्थात मी अपक्ष लढायची पूर्वीपासून तयारी केलेली होती. आता वरून काही निर्णय येऊ शकत नाहीत, कारण मी हे सर्व गोष्टी आमचे अध्यक्ष सावकार विनयरावजी कोरे यांच्याशी सर्व डिस्कशन केलेलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापुरात जनसुराज्य शक्ती पक्षानं 4 उमेदवार दिलेले आहेत आणि 4 पैकी एक असलेलं मानसिंग खोराटे यांनी निवडणूक लढण्याची तयारी आहे ती पूर्ण केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.